मंडळी, आजच्या जगात प्रत्येक माणूस, प्रत्येक जण आजच्या काळामध्ये धावपळ करतोय, आपल्या प्रपंचासाठी पैसे कमवतोय. या धावपळीच्या युगात अनेक जण आपलं जगायचं विसरून जाते. आपली आवड, छंद या सर्व गोष्टी या काळात संपत चालले आणि लोक जे आपली आवड असलेल्या गोष्टी सोडून पैशाच्या मागे पळत आहेत. तर आज आपण बघूया की पैशा मागे न धावता आपल्या मनाला जे समाधान लाभेल अशी गोष्ट केल्यानं काय होतं आणि आपली आवड निवड आपण कशी जोपासावी. चला बघूया आपण एक छोटीशी गोष्ट. आज आपण पुढच्या एका महिलेची कहाणी बघूया. बुचा नावाची महिला कॉर्पोरेट जगात काम करत होती. तिचं लहानपण हे खेडेगावात गेलेलं होतं. तिला खेड्यात ओढ होती. कॉर्पोरेट जगामध्ये काम करता करता तिचं मन लागत नव्हतं. पगार चांगला होता, तिचं लग्न झालेलं होतं, मिस्टर होते, सगळं होतं, परंतु तिचं मन त्या कामात लागत नव्हतं. कुठंतरी चुकल्यासारखं तिला वाटत होतं. ती नेहमी रस्त्याने जाता येता झाडांकड, पक्ष्यांच्या आवाजाकडं कंटिन्यू लक्ष द्यायची. तिला तो आवाज हवाहवासा वाटायचा. तिचं लहानपण खेड्यामध्ये गेले असल्यामुळे नद्यांचे आवाज, शेतातील किलबिलाट, पक्ष्यांचा आवाज, झाडं झुडपं याची तिला ती नेहमी सवय झालेली होती. पण सिटीमध्ये आल्यानंतर जॉब करता करता सिमेंटच्या जंगलमध्ये ती हे सगळं मिस करत होती. तिला पगार चांगला होता, जॉब पण चांगला होता, ती व्यवस्थित काम करत होती, दिवस जात होते, पण तिचं मन मानत नव्हतं. एक दिवस तिनं मनाशी निर्धार केला की आपण जॉब सोडून देऊया. बॉसने तिला कारण विचारलं, तू जॉब का सोडते? तर तिने बॉसला यावर उत्तर दिलं की मी रस्त्याने येता जाता काल परवा ऑब्झर्वेशन केलं, लहान मुलं, वृद्ध माणसं आणि आपल्यासारखे कमी वयाचे माणसं सुद्धा आता मोबाईलच्या व्यसनात अडकले. निसर्ग हा फक्त आता मोबाईल मध्येच बघला जातोय. तर आपण लहान मुलांसाठी आणि वृद्धांसाठी काहीतरी करूया या उद्देशाने मी जॉब सोडते. तिने जॉब सोडून दवबिंदू नावाचं एक छोटंसं केंद्र उभारलं. ती दर रविवारी सुट्टी असलेल्या दिवशी मुलांना एकत्र करायची आणि निसर्गरम्य ठिकाणी मुलांना घेऊन जायची. असं करत 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 पहिले घरच्यांचा तिला विरोध होता. चांगला असलेला जॉब का सोडते? पण तिच्या मनाला ते भावत नव्हतं, त्यात तिला आनंद मिळत नव्हता. जॉब सोडल्यानंतर हळूहळू करता करता मुलं ती जमा करायला लागली. पहिले 2, 4, 6 मुलं अशी ती घेऊन बागेमध्ये किंवा निसर्गरम्य ठिकाणी जायला लागली. असं करता 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 मुलांना पण त्यात आवड निर्माण झाली. मुलं दर रविवारी पहिल्या दिवशी 2, दुसऱ्या वेळेस 8, 10 अशी मुलं वाढत गेली. मुलांना निसर्गाविषयी आवड वाढत गेली आणि पालकवर्ग पण या गोष्टीला सहकार्य करू लागला. निसर्गाची आवड असल्यामुळं मुलांचं मोबाईलकडचं लक्ष न जाता ते निसर्गाकडे चांगल्या दृष्टीने बघायला लागले. फुलांचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, कोसळणारे धबधबे, वाहणाऱ्या नद्या हे बघून मुलं पण आनंदात आणि सुखात जगत होते. मुलांबरोबरच वृद्ध माणसांसाठी पण तिने ही टूर्स चालू केली. हळूहळू करता करता हा व्याप खूप मोठा झाला. कॉर्पोरेट जॉब इतका पैसा मिळत नव्हता, पण मानसिक समाधान तिला मिळत होतं. तर या गोष्टीवरून मित्रांनो हे लक्षात घ्या की पैसा म्हणजे सर्वस्व नाहीये. मानसिक समाधान हे महत्वाचं आहे. कुठलंही काम किंवा कुठलीही गोष्ट करत असताना पैशाबरोबरच मानसिक समाधानही महत्वाचं आहे. पैसा जरूर कमवा, पण त्याबरोबर आनंदही त्या गोष्टीचा मिळाला पाहिजे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की भेट देत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.